नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपणा सर्वांचे एमपीएससी आणि अकॅडमी मध्ये स्वागत करतो. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला की लगेच तो व्हिडिओ लाईक करा. आज आपण बौद्धिक क्षमता या विषयामधून जे काय एक्झाम्पल पडतात, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे एक्झाम्पल हे मी घेणार आहे. तर त्याचं प्रिपरेशन आपण करूया. चला सुरुवात करूया. रिकाम्या चौकोनात कोणती संख्या असेल? रिकाम्या चौकोनात कोणती संख्या असेल? क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 39, दुसरा पर्याय 37, तिसरा 40, चौथा 41. हे असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत. हे न्यूमेरिकल खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, तर बघा प्रश्नामध्ये 32, 43, 35 आडव्या लाईन मध्ये हे असे नंबर दिले. 27, 21, 46 दुसरी आडवी लाईन आहे आणि तिसऱ्या आडव्या लाईन मध्ये पहिली रिकामी जागा आहे. 36 आणि 19 या टाईपचे जे प्रश्न आहेत, यामध्ये सुरुवातीला आपण आडवी बेरीज करूया, ते समान आहे का चेक करूया. त्याच्यानंतर आपल्याला उभी बेरीज करावी लागेल आणि आन्सर करेक्ट जे आन्सर आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ओके, बघा आणि बेरीज करताना ही बेरीज राऊंड फिगरचे जे नंबर आहेत ते अगोदर ऍड करायचे, म्हणजे 10च्या पटीमध्ये बेरीज करूया. बघा इथे 32 आहे, 30 हा नंबर याचा ऍडिशन साठी. 30 अधिक 40 70, 70 अधिक 30 100, 105, 108 आणि 110. 110 इथे 110 हा नंबर याला ऍडिशन साठी आपल्याला ही व्हॅल्यू भेटली. बघा आता 20, 40 आणि 40 80, हे 6 ऍड केले 86, 1 ऍड केला 87 आणि हे 7 ऍड केले 87 आणि 7 94. बघा दोन्ही नंबर कशा डिफरंट आहे, म्हणून हे मेथड चुकीचे आहे, हे मेथड रॉंग आहे. आपल्याला आता उभी बेरीज करावी लागेल. उभी बेरीज करूया. बघा 35 आहे, 30 हा नंबर पकडा. 30, 40, 70 आणि 10 80, 80 आणि 9 89, 89 आणि 6, 89 आणि 6 95, 95 आणि 5 100. इथं बेरीज झाली 100. ओके, आता ही उभी लाईन चेक करूया. 40 अधिक 20 60, 60 अधिक 30 90, 90 अधिक 96 97 आणि 3 100. म्हणजे ही मेथड आपली योग्य आहे. दोन्ही ठिकाणी पण 100च ऍडिशनची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता तिसरा कॉलम बघूया. इथे एक्स ची किंमत घेऊया आपण. इथे बघा 32 अधिक 27, पहिला नंबर हा असा घेतो मी. 27 अधिक एक्स बरोबर 100. या तिन्ही नंबरचे जे ऍडिशन आहे ते किती आली पाहिजे? 100 आली पाहिजे. चला पुढे जाऊया. एक्स इज इक्वल टू 100 वजा. बघा या दोन नंबरचं आपल्याला ऍडिशन करायचे. 7 अधिक 2 किती ऍडिशन? 7 आणि 2 9. पुढे 2 आणि 3 5. एक्स इज इक्वल टू 100 वजा 59. जे वजाबाकी आली तो नंबर आहे 41. म्हणून इथे हा 4 नंबरचा ऑप्शन हा करेक्ट आहे. चौथा ऑप्शन आहे इथे. पुढील प्रश्न बघूया आपण. रिकाम्या चौकोनात कोणती संख्या असेल? पहिला पर्याय 58, दुसरा पर्याय 48, तिसरा पर्याय 51, चौथा पर्याय 43. आपल्याला त्याने हे असे
4 पर्याय दिलेले आहेत आणि प्रश्नातील नंबर्स बघा 18, 42, 31. आडव्या लाईन मध्ये हे नंबर दिलेले आहेत. दुसरी आडवी लाईन बघा 49, 28, 44. तिसरी आडवी लाईन 56, 53, क्वेश्चन मार्क. हे अशा लाईन्स दिलेल्या आहेत. तर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा आडवी बेरीज करूया, त्याच्यानंतर उभी बेरीज करूया. एक्झाम्पल वेगवेगळे असतात, फक्त नंबर्स वेगळे असतात, पण मेथड त्याच असतात. मेथड वरती सॉल्व्हिंगच्या मेथडवर जास्तीत जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. ओके. आणि बेरीज कशी करायची 10च्या पटीमध्ये, म्हणजे वेळ कमी लागतो आणि जलदपणे ते तुम्ही प्रश्न काही सेकंदात सॉल्व्ह करू शकता. ओके. 10 अधिक 40 50, 50 अधिक 30 80, 80 अधिक 1 81, अधिक 2 83, 83 अधिक 8 91. ही बेरीज बघा आडव्या लाईन मध्ये जे 3 नंबर आहेत त्याची बेरीज किती आली 91. आता 2 नंबरची आडवी लाईन बघूया. इथे 40 नंबर घेऊया. 40 आणि 20 60, 60 आणि 40 100, 100 104 अधिक 8 112, 112 अधिक 9 121. काहीही समानता नाही. हे नंबर सेम नाहीत, वेगवेगळे नंबर आहेत. त्यामुळे आपल्याला इथे आडवी बेरीज तर हे चुकीचे आहे, हे कन्फर्म झालं. आता दुसरी मेथड वापरावी लागेल. या मेथड मध्ये आपल्याला उभी बेरीज करायची आहे. उभी बेरीज करूया. बघा आता इथे 18, 18च्या अगोदरचा जो 10च्या पटीमध्ये जे नंबर आहे तो नंबर घेऊया. 10, 10 अधिक 40 50, 50 अधिक 50 100, 100 अधिक 6 106, 106 अधिक 9 106 अधिक 9 115, 115 अधिक 8 123. इथं बेरीज आली 123. ओके. दुसरी उभी लाईन बघूया, बेरीज करूया. 40 अधिक 20 60, 60 अधिक 50 110, 110 अधिक 3 113, 113 अधिक 8 121, 121 अधिक 2 123. ओके. पुढे आता इथे पण आपल्याला बघा याचे 3 नंबर आहेत क्वेश्चन मार्क सहित. दुसरा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. याची बेरीज किती आली पाहिजे 123. बघूया. पहिल्यांदा हे नंबर मांडून घ्यायचे. 31 अधिक 44 अधिक x इज बरोबर 123 बरोबर 123. आता पुढे जाऊया. 31 अधिक 44 यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे x इज इक्वल टू 123 वजा 40 आणि 30 70, 70 अधिक 1 71, 71, 71 अधिक 4 75. ओके. 75 बेरीज आहे. 123 मधून 75 वजा केले असता आपल्याला x ची किंमत किती मिळणार आहे 48. x ची किंमत मिळणार आहे 48. म्हणून या प्रश्नामध्ये 2 नंबरचा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन हा करेक्ट. नेक्स्ट प्रश्न बघूया. रिकाम्या चौकोनात कोणती संख्या असेल क्वेश्चन मार्क. रिकाम्या चौकोनात कोणती संख्या असेल बघा. पहिला पर्याय 77, दुसरा 65, तिसरा पर्याय 58, चौथा पर्याय 40. आपल्याला त्यांनी हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. आडव्या लाईन्स मध्ये जे नंबर दिलेत ते नंबर्स बघूया. 16, 75, 160, क्वेश्चन मार्क 131, 62, परत 126, 34 आणि 91. आपल्या मेथडनुसार पहिल्यांदा काय चेक करायचं आहे आपल्याला आडव्या लाईन मध्ये जे बेरीज आहे ती किती येते ते आपण पहिल्यांदा चेक करूया. त्याच्यानंतर मग उभी लाईन मध्ये जी बेरीज आहे ती किती येईल हे आपण चेक करूया. चला बघूया. बेरीज कशी करायची 10च्या पटीमध्ये जे नंबर आहेत त्याची ऍडिशन करायची. इथे बघा 10, 10 अधिक 70 80, 80 अधिक 160,
80 अधिक 160 240, 240 अधिक 5 245, 45 अधिक 6 51, याची जी ऍडिशन आली ती आहे 251. ओके, आता इथे क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे 3 नंबरचे आडवे लाईन आहे त्याची बेरीज करूया. बघा 126 म्हणजे 120, 120 अधिक 30 150, 150 अधिक 90 240, 240 अधिक 1 41, 41 अधिक 4 45, 45 आणि 6 51 म्हणजे 251. हे अशी बेरीज तोंडी करता आली पाहिजे. ही बेरीज आता पुढे जाऊया. बघा 131 आहे म्हणजे 130, 130 अधिक 60, 130 अधिक 60, 190, 190 अधिक 2 192, 192 अधिक 1 193. तर बघा इथे हा नंबर एक्स घेऊया आपण, या स्वरूपात ही मांडणी करूया. एक्स अधिक 131 अधिक बरोबर 251. पुढे एक्स इज इक्वल टू 251 वजा 193. हा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला वजा बाकी जो नंबर आहे तो भेटणार आहे इथे 58. म्हणून हा 3 नंबरचा ऑप्शन येथे करेक्ट आहे. हा 3 नंबरचा ऑप्शन येथे बरोबर आहे. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे मेथड आहे तुम्हाला समजले असेलच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. थँक्यू.